तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये नवीनच एका ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे दिगंबर या ठिकाणी. तर आमचे लाडके मित्र संतोषभाऊ मेंगाळ, जे शेतकरी बँडचे एक साऊंड सिस्टमचे मालक आहेत, त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. तर मित्रांनो, आज मी 3 वर्षाने त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. तर मित्रमैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी एक कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमाला मला जायला काय भेटलं नाही वेळच. त्याच्यामुळे आज संध्याकाळी जाणार आहे मी. तर तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर सर्व काही म्हणजे त्यांचा जो बोलण्याची जी पद्धत किंवा काही सगळ्या गोष्टी, माणुसकीचं नातं कशा प्रकारे जपतात किंवा मैत्रीचं नातं कशा प्रकारे जपावे, हे याची थोडक्यात माहिती आणि त्यांचा जो जीवन संघर्ष आहे तो पण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. मित्रांनो, अतिशय हालाकीच्या गरिबीमधून वर येत त्यांनी आपला स्वतःचा एक व्यवसाय चालू केलेला आहे. तर तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघत राहा, संध्याकाळी मी जाणार आहे. संध्याकाळी सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर नमस्कार मित्रांनो, आता मी पोहोचलो आहे संतोषभाऊच्या घरी. तर तुम्ही पाहू शकता, अतिशय छोटं घर आहे संतोषभाऊंचं. तर चला तर मग आता संतोषभाऊशी जाऊन भेट घेतो आणि त्यांच्याशी थोडा संवाद साधतो. चला तर मग आता हात जातो आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी आलो होतो दिगंबर या गावी. तर या गावी आल्यानंतर आजबाजूचा परिसर सगळा बघून आज इथे माझेच जवळचे मित्र संतोषभाऊ मेंगाळ यांच्या घरी मी आता बसलेलो आहे. तर नमस्कार संतोषभाऊ. नमस्कार. तर मित्रांनो, संतोषभाऊंचा स्वभाव अतिशय दिलदार आहे. तर आमची अशीच तोंड ओळख होती, बरोबर? हो. तर आता आम्ही म्हणजे 2-3 वर्ष झालं भेटलोच नव्हतं. आज अचानकपणे आमची म्हणजे त्यांच्या घरी कार्यक्रम होता. त्याच्यामुळे दशरथ भाऊला सोबत घेऊन मी आज या कार्यक्रमासाठी आलो होतो. तर संतोष भाऊ, म्हणजे आता तुमचं काय चाललंय सध्या? काही म्हणजे आता व्यवस्थित लग्नांचं म्हणजे तुम्हाला बँडच्या काही सुपाऱ्या बिपाऱ्या काही म्हणजे आहेत का तुमच्या? हो, चालू आहे ना. आता सध्या आपले हे लग्नाची गडबड चालू आहे. तर आपल्याला आता पुढच्या येत्या 20 तारखेपासून सलग ऑर्डर आहे. तर बरोबर. तर मित्रांनो, संतोष भाऊंचा एक व्यवसाय, तर छोटासा व्यवसाय करते. तर स्वतःचा त्यांचा बँड आहे, म्हणजे बँजो, त्यांची स्वतःचे जे डीजे साऊंड सिस्टीम आहे. तर या साऊंड सिस्टीमचे स्वतः हे मालक आहे संतोष भाऊ. तर कुणाला जर कार्यक्रम कोणत्या म्हणजे मिरवणूक असो किंवा अथवा वाढदिवस असो, लग्न समारंभ, सगळे सुपारी तुम्ही घेतल्यात का? हो. तर संतोष भाऊ, म्हणजे आता तुम्ही हे या व्यवसायामध्ये कधीपासून घुसले काय? आपण जवळजवळ एक 15 ते 20 वर्ष झाले आपण ह्या बिझनेस मध्ये काम करतोय. असं हा एक आपला एक छंद आहे, आवड आहे. माणसाला आवड असली ना तर म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही, काय? बरोबर आहे. तर म्हणजे किती दिवस आता म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं? आपलं शिक्षण एक 12वी शिकलेलं आहे. बरं, 12वी पर्यंत. तर मित्रांनो, संतोष भाऊने 12वी कंप्लीट केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट व्यवसायामध्ये पाऊल उचललाय. तर व्यवसाय आता त्यांचा चांगल्या प्रकारे व्यवसाय हा चाललेला आहे. तर आज या संतोष भाऊच्या घरी आल्यानंतर मनाला खूप शांत म्हणजे एकदम प्रसन्न वाटलं. कारण आमची भेट अचानक म्हणजे शिरपुंजाला अचानक आपण भेटलो होतो, बरोबर? हो, बरोबर. तर 2-3 वर्ष झालं, त्यानंतर आज पहिल्यांदाच संतोष भाऊच्या घरी आलेलं आहे. तर संतोष भाऊला भेटून मनाला एकदम म्हणजे शांतता वाटली. कारण असले मित्रांनो, जीवन हे खूप अनमोल आहे आणि जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आणि नाती गोती जपली पाहिजे, बरोबर आहे? आता आमची काहीच ओळख नाही, परंतु एक तोंड ओळख म्हणून आज संतोष भाऊच्या या मैत्रीला म्हणजे मान देऊन आम्ही त्यांच्या घरी आलो. संतोष भाऊ, आता तुम्ही या व्यवसायात घुसले, बरोबर? हो. तुम्हाला याच्यामधून आवड कधीपासून निर्माण झाली का बाबा मी हेच व्यवसाय मी करावा भाऊ? आवड आपल्याला एक लहानपणापासून ही आपल्याला साऊंड सिस्टमची एक आवड होती. तर मग आपण एक 5-6 वर्षापूर्वी आपल्या एक पिकअपला छोटासा शटअप राहायचा. तिथून आपण म्हणजे आपण लय शून्यातून सुरुवात केलेली आहे मित्रांनो. जेणेकरून तुमची 12 जण तुमचं म्हणजे अगोदर पण तुम्हाला आवड होती. हो, आवड होती. 12 जणांनंतर तुम्ही डायरेक्ट सेटअप करून तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने बँड बनवला. हो. आणि भाऊ ते आता तर खूपच तुमचं कार्य तर चालूच आहे. हो. त्यामुळे काय नाही का परिवार तुमची कशी सगळं व्यवस्थित चाललंय? हो. ओके मध्ये नाही का? हो. तर नमस्कार मित्रांनो, आज संतोष भाऊच्या घरी येऊन मी तुम्हाला जे मैत्रीचं जे अनमोल नातं असतं, ते अनमोल नातं कशा प्रकारे टिकवावं
ते भाऊंच्या या स्वभावातून आज सर्वांना मी सांगू इच्छितो की अतिशय तोंड ओळख आमची होती, परंतु आज त्यांनी मला म्हणजे प्रत्येक दिवसाआड दर दिवस आम्हाला फोन असतो, सगळं काही भावने म्हणजे जिंकून घेतलेलं आहे मन. तर मित्रांनो, नाते गोते जपत चला. तर धन्यवाद.